फॅमिली कशा असेल हो जे कुठे चाललीस? हॉटेल मध्ये. बोल ना, मी चालले हॉटेलला. आज 31 आहे म्हणून मी चालले हॉटेलला जेवण. हां जेवण हॉटेल. आणि सांग, मी बघायला जाणार आहे गोठे. मी बघायला गोठे जाणार आहे. तुम्हाला पण दाखवते. तुम्हाला पण दाखवते. फटाफट चला चला, बोल ना. चला. आज माझा आवाज नाही, तुलाच बोलायला. हाय, कसे आहेत सर्व? दक्षिणची तब्येत बिघडली त्यामुळे आज बडबड अजिबात नाही व्हिडिओमध्ये. त्यामुळे यूट्यूबची व्हिडिओ म्यूट असणार, फक्त माझा आवाज. तर कोण कोण आले तुम्हाला ते सगळे माहितीच आहेत. आमची फॅमिली वरण, हे माझे जिजू आहेत आणि हे पण जिजू आहेत. पहिले जिजू आहेत आणि मी, तुम्हाला माहिती असेल अपूर्वा. मस्त आहे. मस्त आहे. आता आपलं जेवण झालेलं आहे, तर आता आपण जातो हे गोठे बघायला. तर बघूया तर मग आता मी घेऊ. अरे घेतलं ना तुम्ही? आता मी गोठे बघायला. अरे चला. आता आम्ही आलेलो आहोत किरावली या ठिकाणी, वसईमध्येच. तर हा गोठा जो आहे, जो वसई कला क्रीडा महोत्सव, ज्यांच्यामध्ये गोठ्यांची स्पर्धा भरवली जाते की कोणी छान पद्धतीने किंवा घरगुती पद्धतीने किंवा टाकाऊपासून टिकाऊ कसं यूज करून त्यांनी बनवलं आहे, त्यांना नंबर दिले जातात, त्यांना बक्षीस दिलं जातं. सो यांना फर्स्ट बक्षीस भेटलेलं आहे, पहिले पारितोषिक मिळालेलं आहे. तर त्यांना 50,000चा चेक आणि 21,000चा चेक असं फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. तर ह्यांनी बघा किती सुंदर बनवलं आहे, खूप सारे सेल्फी पॉईंट बनवलेले आहेत आणि खूप छान वाटते इकडे आल्यानंतर, कारण की त्यांनी एक लाईट
लाईट हे बघा, हे जे तुम्ही बघतायत हे लाईटचं फक्त बनवलेलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स, त्याच्यानंतर कार्टून्स असे ते लाईटद्वारे त्यांनी बनवलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जे इथे बघतायत ते आहे सेल्फी पॉईंट आणि तिथे सुद्धा खूप छान काही रीलसुद्धा बनवल्या आणि हा सुद्धा एक सेल्फी पॉईंट आहे. आता तुम्हाला मी दाखवते मेन गोठा ज्याला प्राईज भेटलेला आहे तो आहे हा. तर ह्याच्यामध्ये त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ पण यूज केलं आहे, त्याच्यानंतर फेविकॉलचा उपयोग करून सुद्धा काही गोष्टी बनवल्यात आणि मेन म्हणजे हे त्यांनी 2 किंवा 3 माणसांनीच 3-4 महिन्या अगोदरपासून हा बनवलेला आहे. त्यांनी तो कसा बनवला आहे त्याचं त्यांनी लाईव्ह सुद्धा ठेवलं होतं, म्हणजे त्यांनी एक शो ठेवला होता त्यांनी पूर्ण रेकॉर्ड करून आणि तो शो बघायला आम्हाला भेटला नाही कारण की आम्ही लेट गेलो होतो. सो खूप छान बनवलं आहे. सर्वांना हॅपी न्यू इयर. सर्वांना हॅपी न्यू इयर. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओ आता नवीन वर्षी नवीन गोष्टी आम्ही घेऊन येऊ तुमच्यापर्यंत. सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट पुढेपर्यंत घेऊन चला नित्या आणि माझ्या बहिणीला. आज तो आवाज मिसिंग आहे कुठेतरी शेवटच्या दिवशी कारण की तिला बरं नाही आहे, त्यामुळे आज माझा आवाज तुम्ही ऐकून व्हिडिओ लाईक करा आणि खूप शेअर करा. बाय बाय, हॅपी न्यू इयर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.